रामकृष्ण हरी मंडळी. तर हे स्वागत आहे आपलं तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आमचं चाललं आहे आता संध्याकाळची कामाची तयारी शेडमधल्या. तर हे इथं चाललं आहे आमच्या दिदूबाईचं पाणी काढायचं भांड्यातलं. भांडे धुवून काढते दिदीचं चाललं आहे आता औषध टाकायसाठी भांडे धुवून काढायचं काम. आता मला औषध टाकायचं आहे, पण आता दिदी भांडे धुवून काढल्यावर मी औषध टाकणार आहे. आणि आता आमचा संग्रामने आता तिकडलं पूर्ण खाद्य भरून दिलं आहे बरं का त्याच्या पप्पाला. ते टाकते खाद्य. आता हे इकडल्या साईडचं खाद्य टाकणार आहे. तर मला आत्ताच बोलत होता पटकन आवर, आम्ही आमचं खाद्य टाकायचं झाल्यावर घरी जाणार आहे, तर तुला औषध टाकू लागणार नाही. तर मग मी म्हटलं आता व्हिडिओ बनवू आपल्या मंडळीसाठी आहे, नंतर मग औषधं टाकू. आवचं चाललं आहे खाद्य टाकायचं. किती राहिले होते काढलं होय. तिकडलं खाद्य टाकायचं झालं आहे त्यांचं. आता इकडं खाद्य टाकणार आहे. हा एक गाळा राहिलेला आहे आणि तिकडं पलीकडच्या साईडला अजून खाद्य जास्त तिकडं आणून ठेवलेलं नाही. 2 जागेवर गोण्या ठेवलेल्या आहेत. आणि त्या पलीकडल्या गाळ्या जे आहे ते स्टँड आमच्या आवनी घरीच बनवलं आहे बरं का. ते पण तुम्हाला दाखवते मी. आता जास्त म्हणजे पाऊस तर काही आहे नाच, पण जास्त ऊन असल्यामुळे आम्ही फॅन पण लावून ठेवले बरं का. जास्त गरमी आहे, फॅन लावल्यामुळं जरा पक्ष्यांना गार वाटते. पक्षी बाका किती मस्त वाटतंय. आज झाला आहे आपल्या पक्षी 13 दिवसात झाला ना. आज 13 दिवसात झाला पक्षी. दिदूबाईच्या लई जोर आले काम. आता दिदूबाई झोपली होती, आता उठून आणली तिला, तर ती नको म्हणती पाणी काढायला भांड्यातलं, पण आता काढावंच लागणार आहे. आता औषधं टाकायचे, तर त्यांचं झालं आहे खाद्य टाकायचं काम. आता आमच्या दोघीचंच काम राहिलं आहे, त्याच्यामुळं आता मी व्हिडिओ बनवल्यावर टाकणार आहे औषधं. तोपर्यंत दिदूबाई काढती पाणी. काही 2-3 पक्षी काळे पण आलेले आहे बरं का मंडळी. जरा ही वेगळ्या जातीतला पक्षी ना, त्याच्यामुळं 2-3 पक्षी काळे पण होतं. तो काळा पक्षी 3 पक्षी आहेत काळे. तर आमचा संग्राम म्हणत असतो मम्मी ते दिष्ट लागू नये म्हणून दिष्ट म्हणी पाठवलेत कंपनीने. तर आमच्या आवडीने स्टँड कसं बनवलं ते दाखवते तुम्हाला. इकडं आता खाद्य टाकायला म्हणजे जास्त लांब पडत होतं ना, त्याच्यामुळं मग इथं जवळ गोण्या असल्या ना ह्या गाड्यामध्ये, तर हे स्टँड बनवलं आहे आवडीने आज. तर कसं बनवलं आहे ते कमेंटमध्ये सांगा बरं का आम्हाला. म्हणजे आम्ही घरीच वेल्डिंग मशीन आणली छोटं, आणि ते त्यांनी घरीच बनवलं आहे. हे स्टँड एक बनवलं आहे घरी. कोंबड्याला गावरान कोंबड्यासाठी जाळी पण बनवली आहे. तूच हलवायला परत तसलं ते एक पट्टी पण बनवली. म्हणजे घरी असल्यावर माणूस काही पण करतं. आता पक्षी आज 13 दिवसाचा आहे. मस्त पक्षी ना. कसं आहे म्हणजे पक्षी ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही लाईव्ह पण येतो बरं का. आम्हाला लाईव्हला पण तुम्ही साथ देत जा. आमचे व्हिडिओ जसे पाहता तसे आम्हाला लाईव्हला पण सपोर्ट करत जा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असताल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. लाईक करत जा, कमेंट करीत जा, शेअर करत जा. आता आमच्या संग्रामने इकडलं खाद्य टाकून घेतलं आहे, तर लगेच गोण्या तिकडे नेऊन त्या गोण्याच्या गड्या पण घालून ठेवतोय तो. त्याला असं आवडत नाही बरं का जास्त राडा करून ठेवलेला. मलाच म्हणतो सगळ्या गोण्या तशाच ठेवते. त्याने सगळ्या गोण्या गोळा करून आवरून ठेवतोय एका जागेवर. आणि आता त्याच्या पप्पाला ते इकडलं पण पूर्ण खाद्य तो भरून देणार आहे. अख्खं खाद्य भरून देतो तो. आणि दिदूबाईचं माझं काम असतं भांडी धुयचं, औषध टाकायचं. आमचं हे डेली रुटीन आहे. संध्याकाळी सकाळी पण आपण आपले कामं करून घ्यायचे पटकन. पटापटा आपण आपले कामं केले की पटकन होऊन जातं. म्हणजे इथलं आवरलं की आम्हाला घरी पण गायांचं, आता गायाला खायला टाकून आलेलं आहे. आता घरी गेल्यावर पाणी पाजायचं, शेण टाकायचं, धारा वगैरे सगळं काम मग पटकन आवरतं. आता बाळाने हे संग्रामने आमच्या सगळ्या गोण्या कशा घड्या घालून ठेवलेल्या आहेत. लई काम करतो बरं का आमचा संग्राम. तुमचे मुलं असे कामं करतात का सांगा बरं का कमेंटमध्ये. खूप हुशार आहे बरं का. म्हणजे आईवडिलाच्या कष्टाची जाणीव अशी लहानपणी असली म्हणजे मग मुलाला पण सवय लागून जाते कामाची. आणि जो आपला हे छोटा लंगडा पक्षी होता का मंडळी, तो पण पूर्ण कवर झाला बरं का. साहेब जर आले ना तो सुद्धा म्हणले ताई तुम्ही औषधं ते चांगले दिले,
कवर झालाय पक्षी. म्हणजे जो लंगडा जास्त होता का तो आता मनाने उठून खातोय पितोय फिरतोय. फक्त आता 2-4 जे लईच वीक पक्षी आहे ते जरा अजून त्याला कवर व्हायला टाईम लागणार आहे. पण बाकीचा पक्षी पूर्ण चांगला झालाय बरं का. पहा म्हणजे आपण जितकी काळजी घेतो तितकं त्यांना पटकन कवर होतो. आम्ही त्यांना कॅल्शियम वगैरे वेगळं चांगलं पटकन द्यायचं त्याच्यामुळं मग ते पटकन कवर झाले छानपैकी असं. आणि हे काय फॅन पण लावले तर इतकं गरम होतं आहे ना, तर फॅन लावून ठेवले तर वातावरण जास्त असं उष्णता आहे. पाऊस तर काय याय नाही. आमच्या आवनचं चाललं आहे खाद्य टाकायचं काम. आता आता मला पण औषध टाकायला सांगते ना, आता मला पण औषधं टाकायची. तर आवनी चालल्यात आता 2-2 बादल्या भरून खाद्याच्या. गोण्याने पण टाकते, संग्राम भरून देत असतो त्यांना. संग्रामने आता पूर्ण शेडमधलं खाद्य लोटा आला ना जाईपर्यंत पूर्ण खाद्य तो भरून देतो बरं का. आणि आम्ही घरच्या घरी सगळे कामं करतो त्याच्यामुळं आम्हाला परवडतं. आणि असे घरीच कामं केले ना सगळं म्हणजे आपलं घरी केलेलं परवडतं. नाहीतर मग सगळं दुसऱ्याकडून करून घ्यायचं म्हणल्यावर काहीच राहत नाही. आम्ही भांडे वगैरे सगळं घरीच धुतो, खत वगैरे सगळं घरीच भरतो, सगळे कामं घरीच करतो. तर कसा वाटला आपला नवीन व्हिडिओ ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.